तुझ्या बिना कसा करू प्रेमाचा तेरे साथ तेरे हीच मनोकामना माझ्याकडे हसत या चुकलेल्या जीवना तुझ्या बिना कसा करू प्रेमाचा तेरे साथ तेरे हीच मनोकामना माझ्याकडे हसत या चुकलेल्या जीवना आता जर तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो टाइटस आहे तो आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केलेला आहे। क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशन ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला खाली एक प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे। बीटमॅप प्रीसेट दिली ती तुमच्या अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आणि सेगवे प्रीसेट सुद्धा दिलेले आहे। ह्या दोन्ही प्रीसेट आहेत ते तुमच्या अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, पहिली जी बीटमॅप प्रीसेट आहे ते ओपन करायची। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सॉन्ग आणि इमोजी आणि लिरिक्स आहे हे सॉन्गचं इथे मिळून जाईल। थोडे इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। जर तुमच्या अशा प्रकारे दिसत असेल हे जे लिरिक्स आहे सॉन्गचं ते असं तुम्हाला करायचं असेल तर सिम्पली काय करायचं आहे, सिम्पली हे जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं। जे आपल्या लिरिक्सची लेयर आहे ती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की एडिट टेक्स्टचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक वरती एक फोंटचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि वी ऑल फोंटवरती क्लिक करून यावरचे 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला एक इनपुट फोंटचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून मी तुम्हाला इमोजी फोंट सुद्धा दिलेला आहे आणि जो श्रीलिपी फोंट आहे तो सुद्धा दिलेला आहे। दोन्ही फोंट आहे ते तुमच्या अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्यात। इम्पोर्ट केल्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल इनपुटचा, त्यावरती टिक करायचं आहे। इथे तुम्ही जे 2 फोंट इनपुट केलेले ते तुम्हाला सिम्पली इथे दिसून जातील, त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर तुमचं जे टेक्स्ट आहे इथून ॲड होऊन जाईल, म्हणजे असं होतं ते अशा प्रकारे होईल। तुम्हाला एकदा दाखवतो। सिम्पली इथून आपण जो फोंट आहे तो इथे ॲड केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की लिरिक्स आहे इंग्रजीत होतं ते मराठीत झालेलं आहे। सिम्पली अशा प्रकारे ना ह्या सर्व लेयर आहेत त्यांना टेक्स्टच्या सर्वांना तो जो फोंट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे लिरिक्स आहे अशा प्रकारे दिसून जाईल। त्याच्यानंतर सेम प्रोसेस तुम्हाला काय करायचे, हे जे इमोजी आहेत त्याला सेम प्रोसेस करायचे। ते इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इमोजी फोंट सुद्धा आपण दिलेला आहे मेटलमध्ये, सिम्पली इथून तशा प्रकारे इनपुट करायचे। आता तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे इनपुट करतात ते। इनपुट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हे जे इमोजी आहेत ते तुम्हाला इथे दिसू लागतील। तर हे तुम्हाला आता समजलं असेल कशा प्रकारे हे जे टेक्स्ट आहेत ते तुम्हाला करायचे आहेत ते। आता तुम्हाला काय करायचे, सिम्पली हे जे लिरिक्स आहेत त्यामध्ये आपल्या फोटो ॲड करायचे आहेत। तर मी तुम्हाला 1-2 फोटो दाखवतो, त्यानुसार तुम्हाला जे फोटो आहेत ते ॲड करायचे आहेत। सिम्पली पहिल्यांदा जुटायचे अशा प्रकारे आल्यानंतर इथे जे खाली प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला 2 नंबरला मीडियाचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा फोल्डर ओपन होईल। जे आपण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे। तर हा जो आपण एक डेमोसाठी फोटो इथून सिलेक्ट करूया। सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल फोटो। तो सेट करण्यासाठी आपल्या ह्या 3 डॉटवरती जे हे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल। जर तुमचा इथून सुद्धा फोटो नीट नसेल बसला तर सिम्पली तुम्हाला त्याच लेअरवरती क्लिक करायचा। आता जो फोटो आहे ॲड केला त्याच लेअरवरती। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की मूव अँड ट्रान्सफॉर्म एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। इथून तुम्हाला पाहिजे तसा तुमचा जो फोटो इथून सेट करू शकता आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे वाढवू पण शकता, कमी जास्त साईज असली तरी, आणि अशा वेळेला कमी जास्त करू शकता। अशा वेळेला सिम्पली तुमचा जो फोटो इथून ॲड करायचा आहे। हा फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली आपली ही जी पहिली बीट आहे आपली इथे तुम्ही बघू शकाल की इथे पहिली बीट आहे, इथे रेड तुम्हाला एक लाईन मिळून जाईल। सिम्पली ते तेच आहे, त्याच फोटोवरती क्लिक करू। अशा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून हा जो फोटो आहे इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर आपली जी दुसरी बीट आहे तिथेच थांबायचं आहे। पुन्हा हे जे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेम दुसरा आपण इथे फोटो ॲड करूया। केल्यानंतर सिम्पली आपल्याला दुसरी बीट कुठे बघायची अशा प्रकारे यायचे आणि हाच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हा जो फोटो आहे अशा प्रकारे सेट करायचा। त्याच्यानंतर हा 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथून अशा प्रकारे सेट आहे तुमचा फोटो करायचा आहे। तर मी काय करतो, इथून जे पुढचे आपले बीट राहिलेत त्यांना पटकन मी फोटो ॲड करून घेतो। तर तुम्हाला ॲड केल्यानंतर समजून जाईल की कशा प्रकारे फोटो आहेत ते ॲड करायचे आहेत। हे तुम्ही बघू शकाल की आपले जे बीटनुसार आपण फोटो आहे ते ॲड करून घेतलेले अशा प्रकारे। तुम्ही पण हे जे फोटो आहेत अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला आहे ना हे जे लेफ्ट साईडला इथे तुम्ही बघू शकाल की फोटोचं एक ऑप्शन मिळून जाईल, म्हणजे जे तुम्ही फोटो ॲड केले ते दिसू लागतील। सिम्पली इथून अशा वेळेस सिलेक्ट करायचे, थोडे ते दाबायचे त्याच्यावर आणि अशा वेळेस सिलेक्ट करून घ्यायचे।
बरोबर चिन्ह येईल सिलेक्ट केल्या लेअरवरती अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर इथून तुमचे जे फोटो आहेत 10 होतील ॲड. तर सिम्पली इथून अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर वरती एक तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल ग्रुपचा. हे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पहिला ऑप्शन मिळून जाईल ग्रुप केल्यानंतर हा जो फोटो आहे ते सिम्पली अशा प्रकारे त्या लेअरवरती ही जी मोकळी जागा आहे आपली लेफ्ट साईडला तिथं दाबायची. अशा प्रकारे थोडं पुश करायचं आणि इथून खाली अशा प्रकारे आणायची. हा जो ग्रुप आहे तो अशा प्रकारे जसं मी आणतोय तशा प्रकारे सिम्पली आपल्या सॉन्गच्या वरच्या लेअरवरती आणून ठेवायचे जसे ते स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपले परफेक्ट ॲड झालेले आहे. तर इथून तुमचे हे जे फोटो आहेत ते ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो बघू शकाल की फोटोच्या वर आपले जे लिरिक्स आहे ते आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचे. हे जे वरती 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला अनग्रुपचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. जे पण आपले फोटो आहेत ते वेगवेगळे म्हणजे एक फोटो असा सिम्पली राहून जाईल. जो आपण ग्रुप केला तो अशा प्रकारे करून न्यायचा आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून बॅक करायचं आणि जी सेकवेब प्रीसेटिंग इम्पोर्ट करून घेतलेली तीच ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायची ही जी पहिली जी लेअर आपली सेक इफेक्टची त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. 3 डॉटवरती क्लिक करून इथून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचे. इथून बॅक करायचे. आता संपूर्ण प्रोजेक्ट नाही बॅक करायचा इथून सिम्पली तिथूनच बॅक करायचं आणि पुन्हा पहिल्यांदा जुटायचं. अशा प्रकारे हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सिलेक्ट ऑल लेअरचं एक ऑप्शन मिळून जाईल पहिलाच त्यावरती क्लिक करून वरची जी सेक इफेक्टची लेअर आहे त्यावर त्याला अनटिक करायचं. अशा प्रकारे इथे टिक असले तरी अनटिक करून अशा प्रकारे त्याच ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला कॉपी 4 लेअरचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून सिम्पली बॅक करायचं आहे. जो आपण प्रोजेक्ट ॲड केला तो इथे ओपन करायचा आहे. अशा प्रकारे ओपन केल्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे ह्या सर्व फोटोला एक इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला पेस्ट इफेक्टचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला येतो अशा प्रकारे एक इफेक्ट मिळून जाईल. पुढच्या फोटोला सेम प्रोसेस त्या फोटोवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इथे पेस्ट इफेक्ट करून द्यायच्यात. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायच्यात. अशा प्रकारे जे फोटो आहेत समजे त्यांना हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचे जे आपले पुढचे फोटो राहिले आहेत त्यांना. आणि इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या आता काय करायचं सिम्पली पुन्हा पहिल्यांदा जुटायचे. अशा प्रकारे आल्यानंतर आपले हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून पेस्ट 4 लेअरचा एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि जे आपले फोटो आहेत म्हणजे थोडं HD दिसतील ते तुम्ही बघू शकाल की कलर ग्रेडिंग सुद्धा इथे होऊन जाईल. तर इथून अशा वेळेस हा जो टायटल आहे तो क्रिएट होऊन जाईल. झाल्यानंतर आपल्या आता काय करायचं हा जो आपण ॲड्रेस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती सेटिंगच्या कडे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला पहिलाच ऑप्शन व्हिडिओचा मिळून जाईल तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून एक्सपोर्ट करायचा आहे. इथून हे जे आपला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.